नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। काल एक बातमी व्हायरल झालेली आहे काल आणि 2-3 दिवस झाले सारखंच आपल्या ग्रुपवर इकडे तिकडे भेटत आहे। प्रत्येकापर्यंत अपडेट तर पोहोचलेलं आहे, पण बऱ्याच लोकांनी यापासून तर्क वितर्क लावलेला आहे। पहिला मुद्दा म्हणजे टेट 2 समजून घ्या व्यवस्थितरित्या। टेट 2 परीक्षेचं नियोजन 2022 मध्ये झालं, बरोबर। 2022च्या एंडिंगला झालं, म्हणजे 23च्या सुरुवातीला झालं। त्याच्यामध्ये ज्या काही 21,000 पदसंख्या भरण्याचं प्रस्तावित होतं त्यातल्या 16,000 पदसंख्या भरण्यात आलेल्या आहेत आणि फेज 2 राहिलेलं आहे त्यांचं। फेज 2 प्लस कन्व्हर्टेड राऊंड रिक्त पदे हे सर्वच भरणार आहेत फेज 2 मध्ये, लक्षात घ्या। म्हणजे सेकंड टप्पा म्हणता येईल आपल्याला। त्याच्यापासूनच बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन झालेलं आहे। पण ही ऍड कुणासाठी आहे, हे प्रस्ताव कुणासाठी आहे, तर मित्रांनो एक मुद्दा खूप महत्वाचा आहे। इथे वाचलात का तुम्ही? सर्वांनी जर बारकाईने वाचला असेल तर लक्षात आलेलं असेल। काय काय म्हटले बघा, शिक्षक भरतीचे असेच नियोजन असणारे, रिक्त पद भरतीची टक्केवारी आहे 80%, खाजगी शाळांमधील रिक्त पदे आहेत 8,200, झडपी शाळातील रिक्त पदे आहेत 6,800, एकूण जर टोटल संख्या असेल तर 15,000 पदसंख्या रिक्त असणार आहे। तर शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे खाजगी अनुदानित व जिल्हा परिषदेच्या शाळांमधील एकूण रिक्त पदापैकी 80% शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यातील पदभरती 30 जून पूर्वी केली जाणार आहे। त्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने जवळपास 14 ते 15,000 शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली असून तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे। म्हणजे बऱ्याच लोकांचं काय कन्फ्युजन झाले, टेट 2च्या भरतीतून ही प्रक्रिया पूर्ण होईल असं कधीच होत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा। हे कधीच होत नाही। म्हणजे परीक्षा झालेली आहे आणि नवीन पदसंख्या ऍड होते, त्याच्यात कधीच होत नाही, लक्षात घ्या। म्हणजे ती भरती प्रक्रिया ही मित्रांनो 2022ची भरती प्रक्रिया ही जी काही 21,000 पदसंख्या आहे तिथेच थांबणार, त्यातल्याच अजून जागा उरतील। जर त्यातल्या काही नियुक्त्या स्वीकारलेल्या लोक नसतील किंवा त्या जर जागा रिक्त असतील तर या भरतीमध्ये परत ऍड होतील, पण हे नवीन पदसंख्या त्याच्यात अजिबात ऍड होत नाही। हा मुद्दा खूप महत्वाचा आहे। म्हणजे एखादी परीक्षा होऊन गेलेली आहे आणि 2022 नंतर सीटीईटी पास होणारे, बीएड कंप्लीट होणारे, टीईटी पास होणाऱ्या लोकांवर अन्याय होणार नाही का? हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या। अन्याय होणार का नाही? त्यामुळे 2022च्या परीक्षेला जे काही प्रस्तावित जागा होत्या त्या जागा टेट 2च्या सेकंड फेज मध्ये भरल्या जातील। साधारण 5,000-5,500 जागा आहेत त्या तिथेच भरल्या जातील आणि हा नवीन पदसंख्येचा जो काही प्रस्ताव आहे याला मंजुरी मिळाल्यानंतर आपली टेट 3 एक्झाम होणार आहे। याबद्दल तुमचं म्हणणं काय रे? टेट 3 एक्झाम होणार आहे। आता मला पण काल कमेंट आल्या होत्या, तुम्हाला माहिती अपुरी आहे असं आहे। मित्रांनो हे एक नियमानुसार होत असतं, व्यवस्थितरित्या आपलं ते नियमानुसार होणार असतं, लक्षात घ्या। म्हणून तुम्ही हलगर्जीपणाने राहू नका, टेट 3च्या अभ्यासाला लागा। तुमच्याकडे अजून 4 ते 5 महिने आहेत, जून पूर्वी तुम्हाला अभ्यास करून रेडी व्हायचे। मित्रांनो जाहिरात आल्यानंतर फक्त आणि फक्त आपल्याला 20 ते 25 दिवसाचा कालावधी मिळतो। त्या 20-25 दिवसात अभ्यासक्रमच समजायला जातो। आपला निश्चितपणे अभ्यासक्रम आपल्याला सुद्धा माहित नसतो आणि तो अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी आतापासून तयारीला लागणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण नवीन बॅच सुद्धा घेऊन आलेलो आहोत। 9 वर्षाची बॅच असणार आहे मित्रांनो। या 9 वर्षाच्या बॅच मध्ये तुम्हाला काय काय मिळणार, कोणत्या गोष्टी मिळणार आहेत ते मी थोडक्यात सांगणार आहे। तर मित्रांनो सर्वात महत्वाचं आपण 1 वर्षाचं ऍक्सेस देणार आहोत त्या विद्यार्थ्याला। त्याच्यामध्ये टीईटी, टेट, सीटीईटी या परीक्षेचा समावेश असणार आहे। मित्रांनो 100% पहिल्या प्रयत्नातच तुम्हाला यश मिळवून दिलं जाणार आहे। विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे की विद्यार्थ्यांना बेसिकच नॉलेज नाही आणि ऍडव्हान्स शिकायला जातात, परीक्षेमध्ये काहीतरी वेगळं वाटायला लागतं। त्यामुळे आपली तयारी असताना 100% पहिल्या प्रयत्नामध्येच आपल्याला यश मिळवून देण्याची हमी असणार आहे। नवीन पॅटर्ननुसार IBPS पॅटर्ननुसार शिकवलं जाणार आहे। बेसिक पासून तयारी करून घेतली जाईल।
फक्त 50 विद्यार्थ्यांसाठी हा प्रवेश असणार आहे नवीन बॅच मध्ये. त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज, नोट्स सर्व पेपर पॅटर्न नुसार असणार आहे. लेक्चर कितीही वेळेस पाहू शकणार आहे. लक्षात घ्या, आपण काय लेक्चर कितीही वेळेस. आणि विद्यार्थी मित्रांनो, या मिशन टेट एक्झाम मध्ये तुम्हाला 150+ मार्क मिळवण्याची हमी दिली जाणार आहे. आता विषय राहिला मित्रांनो 110 मार्काला, तर मॅथ रिझनिंगच आहे. यात जर तुम्हाला 100 मार्क मिळवता आले तर, 100+ मार्क मिळवता आले तरच, आणि तरच लक्षात घ्या, तरच 100 मार्क मिळवता आले तर, आणि तरच सांगतोय, तरच आपल्याला या 150 मार्काचं टार्गेट अचीव करता येणार आहे. आणि बुद्धिमत्ता आणि गणित जर विचारात घेतलं मित्रांनो, एखादी 1.5 महिना किंवा 2 महिने अभ्यास करून आपल्याला तो सॉल्व्ह होत नाही. मी काय सांगतोय, क्लास पूर्ण विषयाचा लावला तरी आतापासून रिझनिंग आणि मॅथ कडे जास्त लक्ष द्या, तरच तुम्हाला त्या परीक्षेमध्ये मार्क मिळवता येणार आहेत. मार्क तुम्हाला मिळवण्यासाठी त्या विषयातून आपल्याला 110 मार्कापैकी 100 मार्कापर्यंत कसं पोहोचता येईल, 100+ मार्क कसे मिळवता येतील, तरच आपण शिक्षकाचा ब्रँड निर्माण करू शकणार आहोत. लक्षात घ्या. मग तुम्हाला ते क्लास लावायचे न लावायचे तुमचं तुम्ही ठरवा. तुम्हाला जे आवडतील ते लावा, पण तयारीला लागा. मी असं म्हणत नाही की माझ्याकडेच लावा. माझे व्हिडिओ बघा, मॅथ रिझनिंग शिकवण्याची पद्धत बघा, मागचे रिझल्ट बघा, आजूबाजूच्या लोकांना विचारा की शिक्षक झाले तुमच्या आजूबाजू, कुठं मार्गदर्शन घेतला होतास, कारण आपला काही हंगामी क्लास नाही आणि आता चालू झालेला नाही. 2021 पासून ऑनलाईन क्षेत्रामध्ये कार्य करत आलेलं आहे. तुमचं प्रेम मिळालंय मित्रांनो. 1,05,000 लोकांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. मार्गदर्शन, अपडेट आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुख सुविधा, सगळ्या काही सुविधा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण फक्त शिक्षक भरतीवरच काम करतोय. शिक्षकांना शिकवतोय, शिक्षकांनाच घडवण्याचं काम करतोय. आणि आपला जे व्हिडिओ जुने विद्यार्थी बघतायत किंवा क्लासचे विद्यार्थी बघतायत, त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगायचे शिकवण्याची पद्धत कशी आहे. सर्वात प्रथम आपलं बेसिक स्ट्रॉंग करून घेतलं जाईल, म्हणजेच अभ्यासातील तुमचा जो काही गॅप आहे तो भरून निघणार आहे बेसिक मधून. बेसिक नंतर जे काही ऍडव्हान्स असेल आणि त्यानंतर तुम्हाला IBPS पॅटर्न कडे नेलं जाणार आहे. म्हणजे तुमचं बेसिक वर जर क्वेश्चन अवलंबून असतात, 1ली ते 10वी पर्यंतच्या सिलेबसवर जे काही डिपेंड असतं ते अगोदर स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आता साधा प्रश्न विचारला की जोडमूळ संख्या, व्याख्या सांगता येत नसेल तर काय करणार आहे आपण, व्याख्या महत्वाची आहे. व्याख्या महत्वाची झाली, जोडमूळ संख्या झाली की सहमूळ संख्या म्हणजे काय, ह्या दोन्ही गोष्टी जर आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असतील तर सहमूळ आणि जोडमूळ किंवा मूळ संख्या यातला फरक आपल्याला समजून येईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्या परीक्षेमध्ये जर तसा पद्धतीने प्रश्न आलेला असेल तर आपल्याला एका सेकंदामध्ये आपल्याला क्लिक होईल की आपण कोणत्या दिशेने चाललोय, आपल्याला प्रश्न सॉल्व्ह होणार आहे का. रिझनिंगच्या बाबतीत पण तसंच, सिटिंग अरेंजमेंट असेल, नाते संबंध असतील, त्यानंतर लहान मोठं असेल, त्यानंतर कालमापन असेल, घड्याळ असेल, आकृत्या मापन असेल, आकृत्याचं निरीक्षण असेल, या सर्व गोष्टीचा वेणाकृती असतील, या सर्व गोष्टीचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी आपल्याला आत्ताच ग्रो अकॅडमीला सबस्क्राईब करायचंय. पण संपर्क साधून तुम्हाला क्लास सुद्धा जॉईन करायचे मित्रांनो, कारण आपण एकदम 250 रुपये मंथली आकारतोय फक्त. पण हे 12 महिन्याचं इंटू 12 महिने केलं तर आपल्याला साधारण 3,000 रुपये एका वर्षाची फीस आकारलेली आहे. एवढ्या कमी फीस मध्ये, जे की लहान मुलांना सुद्धा आपण 500 ते 1,000 रुपये आकारत असतो मंथली, यापेक्षा सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत एक वेगळं, विद्यार्थ्यामध्ये एक आपलं नाव निर्माण होण्यासाठी ही बॅच चालू केलेली आहे. एवढ्या कमी फीस मध्ये आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये पण आपण मार्गदर्शन केलेलं नाही, तर तुम्ही आत्ताच जॉईन करू शकता. सुरुवातीच्या 50 विद्यार्थ्यांना ही ऑफर असणार आहे. लवकरात लवकर तुम्ही जॉईन करून या ऑफरचा लाभ घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाले असतील म्हणजे आगामी काळामध्ये टेट एक्झामसाठी 15,000 पदसंख्या असणार आहे. त्यात खाजगी संस्था जास्त असणार आहेत, त्यामुळे आपल्याला जास्त मार्क मिळवून झडपी संस्थेमध्ये लागण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि चांगले मार्क मिळाल्याशिवाय ते शक्य नाहीये. 1ली ते 8वी पर्यंतच्या सर्वाधिक जागा असतात, 9वी 10वीला थोड्याशा कमी जागा असतात, 10वी 11वी 12वीला थोडे त्यापेक्षा कमी जागा असतात. रिक्त पदसंख्येनुसार त्या जागा येत असतात, लँग्वेज नुसार त्या जागा येत असतात, विषयाच्या रिक्त पदसंख्येनुसार येत असतात. त्या कॉम्पिटिशन मध्ये आपण टिकला तरच आगामी काळामध्ये आपल्या नावापुढे TR हा शब्द लागणार आहे मित्रांनो. मग किती सिरियस आहात तुम्हाला तुमचं ठरवायचंय. परीक्षा आल्यानंतर बघू, जाहिरात आल्यानंतर बघू असे म्हणणारे विद्यार्थी पास होण्यासाठी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो अतिशय
कसोशीने प्रयत्न करतात, पण शेवटी अपयश पदरात पडत असतं. किमान 6-7 महिने तुम्हाला अगोदरपासून तयारीला लागणं गरजेचं आहे आणि ती वेळ आता आहे. तुम्हाला काय करायचंय तुम्ही ठरवायचंय, वेळ कुठे घालवायचंय किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये कमी पगारात काम आयुष्यभर करायचे हे तुम्ही ठरवून येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो तयारी करणं गरजेची आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.